पुढच्या बातमीकडे पुण्यातल्या मोहसिन शेख याच्या हत्येला केंद्र नव्हे तर राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेनं सामनामधून केलाय। केंद्रात मोदींचं सरकार आल्यावर विशिष्ट विचारांच्या संघटना आक्रमक झाल्याची टीका शरद पवार यांनी नुकतीच केली होती, त्यावर शिवसेनेनं ही टीका केली आहे। महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आहे, मोदींचं नाही या शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। तसंच मुंबईमध्ये विशिष्ट धर्माच्या गुंडांना जितेंद्र आव्हाड पाठीशी घालत असल्याचा आरोप सुद्धा यात करण्यात आलाय। यावरून आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष उभा राहिला आहे। दरम्यान सामनाच्या ऑफिसजवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। पवारांनी खुलासा करावा त्याचा की ते हाफिज सईद सारखे नाही आहेत, परंतु हाफिज सईद जसं लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करतो तेच काम शरद पवारांनी अशा प्रकारे आता काहीतरी धार्मिक गोष्टींचा त्या गोष्टींना उजाळा देणं, काहीतरी त्या ठिकाणी ठिणगी टाकणं असा प्रयत्न केलेला ही शरद पवारांची जुनी सवय आहे। जेव्हा स्वतःकडे मुद्दे नसतात, आपलं सरकार पूर्णपणे बदनाम झालेलं आहे, आपण लोकांसमोर स्वच्छ चेहऱ्याने जाऊ शकत नाही, आपले सगळे मंत्री बरबटलेले आहेत हे त्यांना कळून चुकलेलं आहे, तेव्हा त्यांची जुनी सवय आहे की असंही काहीतरी प्रश्न उपस्थित करायचे, नसलेल्या इश्यूला इश्यू बनवायचं हे शरद पवारांचं जे धोरण आहे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे हाफिज सईद तिकडे करतोय आणि भारताच्या दृष्टीनं एक नेहमीच दंगेधोपे व्हावेत अशा प्रकारचे प्रयत्न असतात। मला वाटतं की शरद पवारांची जर ही पावलं सामनाने ओळखली असतील तर ते बरोबर आहे। आणि याबद्दलच विचार आमचा प्रतिनिधी हेमंत बिर्जा आपल्या बरोबर आहेत। हेमंत, आपण बघतोय सामनातून प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखावरनं शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते, काय नेमकी आता परिस्थिती आहे? आता परिस्थिती पूर्णपणे शांत आहे, पण 4:30 वाजताच्या सुमारास राष्ट्रवादीचे 10 ते 15 कार्यकर्ते सामन्याच्या कार्यालयावर आले होते आणि त्यांनी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले आणि शिवसैनिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पळ काढलेला आहे। त्यामुळे पूर्णपणे आता परिस्थिती शांत आहे, पण सामनामधनं ज्या पद्धतीने बोचरी टीका झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठेतरी बिथरलेले आहेत आणि आता सरळ सरळ सामन्यामधलं जे युद्ध आहे ते आता युद्ध रस्त्यावर आलेलं आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकाला भिडताना दिसत आहेत आणि पण सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे, त्यामुळे कुठेही त्याचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पूर्णपणे पोलीस बंदोबस्त सामन्याच्या कार्यालयाबाहेर वाढवण्यात आला आहे। धन्यवाद हेमंत या माहितीबद्दल। आपण बघतोय सामनामधल्या टीकेला वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलंय। मोदींच्या विजयाची हवा सेनेच्या डोक्यात गेल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। माझे कुठल्याही गुंडांशी संबंध असले तर राजकारण सोडून देईन असं सुद्धा जितेंद्र आव्हाड म्हणालेत आणि याविषयी जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जाधव यांनी। शिवसेनेचे मुखपत्र सामनामधनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जी टीका करण्यात आली, आता त्याला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं। राष्ट्रवादीचे मंत्री आपल्यासोबत आहेत, जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं माहिती घेऊया। ज्या रीतीनं हाफिज सईद या आतंकवाद्याशी तुलना केली आहे, काय म्हणाला? असं आहे की तुम्ही तुलना कोणाशी करता हो? माणसाला बौद्धिकता असलं पाहिजे तुलना करताना, आणि स्वतःच्याच अग्रलेखाचं समर्थन न करता त्याचा विरोध करणारा संपादक येते, म्हणजे संपादकीय लिहिले जातात आणि त्याचा विरोध पण करतात। यांचं काहीच खरं नसतं, ते आज उद्या विरोध करतील की नाही आम्ही काय बोललेलो नाही। काय आहे की या देशामध्ये बदलणाऱ्या वातावरणातनं घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांवरती लक्ष ठेवून जेव्हा शरद पवारांसारखे 50 वर्ष आपल्या भूमिकेशी कायम खट्ट राहणारे, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, या देशातलं धर्मनिरपेक्षता याच्या बाजूने ठामपणाने उभे राहणारे शरद पवार यांची तुलना आपण कोणाशी करता? अरे तुमचं असं आहे की पाकिस्तान आणि भारताचे मैत्रीचे संबंध व्हावेत याचं आम्ही कायम समर्थन केलं, आम्ही मागे नाही गेलो, पण तुम्ही कायम विरोध केला, मतं मिळवलीत आणि शपथ घेण्याची वेळ आली तेव्हा पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याबरोबर जाऊन शपथ घेतली। तुम्ही कधी तुमच्या पायावर उभे राहिले आहात का? मोदीचं वारं याच्यावर विजयावर स्वार झालेले हवा गेल्यागत बोलू लागले, ते आता महाराष्ट्राला दिसतंय। तुमच्या स्वतःवर पण अग्रलेखात आरोप आहेत की तुम्ही गुंडांचं समर्थन करता, असं देखील आरोप आहे। हे कोणी लिहायचं? ज्यांनी 5 रिव्हॉल्वर असलेला दिगंबर कांडरकरला बाजूला बसवलं त्यांनी आम्हाला सांगायचं। ज्यांच्या इतिहासामध्ये अर्धे अधिक गुंड त्यांच्या महानगरपालिकेत तर नाही होते, नाहीतर त्यांच्या बरोबर तरी होते, त्यांनी आम्हाला सांगायचं। माझं जाहीर आव्हान आहे, माझं एक प्रकरणात जिथे मी गुंडांना मदत केली असं एक उदाहरण द्या, राजकारण सोडून घरी निघून जाईल। तुम्ही हाफिज सईदबाबत हेही सांगितलं की त्यात शिवसेनेनं ज्याला मदत केली तीच आज त्याची तुलना की
हाफिज सईदला सोडलं कोणी हो? हाफिज सईद भारताच्या ताब्यात होता ना, त्याला कोण घेऊन गेलो अफगाणिस्तानमध्ये सोडायला स्पेशल प्लेन घेऊन? तेव्हा का नाही शिवसेनेने भूमिका घेतली की आजपासून आम्ही सरकारमध्ये राहणार नाही? सत्तेची पायघड्या दिसल्या की अशा गुडघ्यावर जाणाऱ्यांनी आम्हाला हे सगळं शिकवण्याची गरज नाही. राजेंद्र गायकवाडसह कुणाल जाधव, जय महाराष्ट्र न्यूज. पुढच्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीत